रोटेशनल डायनॅमिक्समध्ये आपला नेक्स्ट पॉईंट आहे रेडियस ऑफ गायरेशन. ओके, इफ वी आर इंटरेस्टेड ओनली इन डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अराउंड द ॲक्सिस देन वी थिंक अबाउट रेडियस ऑफ गायरेशन. तुम्हाला फक्त कशामध्ये इंटरेस्ट असेल तर एखाद्या बॉडीमध्ये मास डिस्ट्रीब्युशन कसं आहे अराउंड द ॲक्सिस ऑफ रोटेशन. फॉर एक्झाम्पल ही रिंग आहे आणि रिंगचा हा ॲक्सिस आहे, ह्या ॲक्सिसच्या अबाउट रिंग काय होते, रोटेट होते. आता ह्या ॲक्सिसच्या रिस्पेक्टिव्ह मास डिस्ट्रीब्युशन कसं आहे तर ॲक्सिसपासून लांब आहे, म्हणजे कुठं आहे, रिंगच्या सर्कम्फरन्सवर आहे. ओके, इन केस ऑफ डिस्क हा जर ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल तर आपण काय म्हणणार, जर तुम्ही ॲक्सिस ऑफ रोटेशनचा विचार केला तर डिस्कचं मास डिस्ट्रीब्युशन हे ॲक्सिसच्या कसं आहे, जवळ आहे, क्लोजर आहे. ओके, आणि जर रिंगच्या केसमध्ये कसं होतं, मास डिस्ट्रीब्युशन ॲक्सिसपासून लांब होतं. जर आपल्याला फक्त मास डिस्ट्रीब्युशनमध्ये इंटरेस्ट असेल तर आपण हा पॉईंट बघायचा, रेडियस ऑफ गायरेशन. अदरवाईज आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. आता याचं एक्झाम्पल बघा. सपोज मी एक बॉडी घेतली, ही बॉडी आहे. ओके, आणि ही बॉडी ह्या ॲक्सिसच्या अबाउट काय होत आहे, रोटेट होत आहे. ओके, फॉर एक्झाम्पल ती बॉडी ही समजा अशी माना ह्या बॉडीला, आणि ही बॉडी ह्या ॲक्सिसच्या अबाउट काय होते, रोटेट होते, अशा हॉरिझॉन्टल माना. दिस इज ॲक्सिस ऑफ रोटेशन. ओके, आता ही बॉडी जर रोटेशनल मोशन करत असेल तर ह्या बॉडीचा काहीतरी मोमेंट ऑफ इनर्शिया असणार ह्या ॲक्सिसच्या अबाउट. तो मोमेंट ऑफ इनर्शिया आपण किती मानूया, आय. ह्या पूर्ण बॉडीचं मास आपण किती मानूया, कॅपिटल एम. ओके, आता मी काय ॲझ्युम करणार, मी असं ॲझ्युम केलं की ह्या पूर्ण बॉडीचं मास जे कॅपिटल एम आहे ते एका पॉईंटमध्ये काय झाले, कॉन्सन्ट्रेट झाले, असं आपण मानूया. असं होतंय असं मी म्हणत नाही, आपण मानलंय, ॲझ्युम केले की पूर्ण बॉडीचं मास जे कॅपिटल एम आहे ते एका पॉईंटमध्ये काय झाले, कॉन्सन्ट्रेट झाले. त्यामुळे हा झाला एक सिंगल पार्टिकल किंवा पॉईंट मास झाला. आणि ह्या पॉईंट मासला सेम ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या अबाउट तुम्ही काय करा, रोटेट करा. रोटेट दिस पॉइंट मास अबाउट द सेम ॲक्सिस ऑफ रोटेशन. सेम ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे काय, ज्या ॲक्सिसच्या अबाउट ही बॉडी रोटेट होत होती त्या ॲक्सिसच्या अबाउट ह्या पॉईंट मासला काय करा, रोटेट करा. आता हा पॉईंट मास ॲक्सिस पासून काहीतरी डिस्टन्सवर आहे. ओके, त्या डिस्टन्सला आपण सपोज किती मानूया, के. आणि ह्या पॉईंट मासचं मास किती असणार आहे, कॅपिटल एम. ऑब्व्हियसली, कारण आपण काय म्हणलं, बॉडीचं मास आपण काय केलं, एका पॉईंटमध्ये कॉन्सन्ट्रेट केले, म्हणजे बॉडीचं आणि या पार्टिकलचं मास काय असणार आहे, सेम असणार आहे, कॅपिटल एम. आणि ह्या पॉईंटचं ॲक्सिस पासून डिस्टन्स काय आहे, के. आणि ह्या पॉईंट मासचा आणि बॉडीचं ॲक्सिस काय सेम आहे, म्हणजे ही बॉडी आणि हा पॉईंट मास एकाच ॲक्सिसच्या अबाउट काय होतात, रोटेट होतात. रोटेट अबाउट सेम ॲक्सिस. मग या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे, आय. मग ह्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल तर आपल्याला माहिती आहे एका सिंगल पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कसा काढतो तर आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. एम म्हणजे त्या पार्टिकलचा मास विच इज कॅपिटल एम, आणि आर म्हणजे काय असणार आहे, त्या पार्टिकलचं ॲक्सिस पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स जे ह्या ठिकाणी किती आहे, के. सो वी कॅन से दॅट एम के स्क्वेअर. दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट पार्टिकल. ओके, आता तुम्ही ज्यावेळी ह्या बॉडीचं मास एका पॉईंटमध्ये कॉन्सन्ट्रेट करता आणि तो पॉईंट ॲक्सिस पासून काही डिस्टन्सवर ठेवता आणि ते डिस्टन्स आपण के मानलं, पण हे डिस्टन्स ॲक्च्युली किती ठेवायचं हे आपण मनानंतर ठेवू शकत नाही. तर हे डिस्टन्स तुम्ही असं ॲडजस्ट करायचं जेणेकरून ह्या बॉडीचा आणि ह्या पॉईंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम आला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, ह्या बॉडीचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया असेल 100 kg मीटर स्क्वेअर, फॉर एक्झाम्पल ह्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ॲक्सिस किती असेल 100 kg मीटर स्क्वेअर, तर ह्या पॉईंट मासचा किंवा पार्टिकलचा पण मोमेंट ऑफ इनर्शिया किती आला पाहिजे 100 kg मीटर स्क्वेअर एवढा आला पाहिजे. जर येत नसेल तर आपण काय करणार, हे डिस्टन्स चेंज करणार आणि बॉडीचा आणि ह्या पॉईंट मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम आणणार. ज्यावेळी दोघांचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम होईल त्यावेळी हे जे डिस्टन्स आहे पॉईंट मासचं आणि ॲक्सिस ऑफ रोटेशनचं दोघांच्या मधलं हे जे डिस्टन्स आहे के, ह्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो, रेडियस ऑफ गायरेशन. आणि हे डिस्टन्स किती असणार तर ह्या फॉर्म्युल्यानुसार बघा, आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर. मग के स्क्वेअर किती असणार आहे, एम ने डिवाइड करा, आय अपॉन एम. देअरफॉर के बिकम्स दोन्ही बाजू स्क्वेअर रूट आय अपॉन एम. दिस इज द व्हॅल्यू ऑफ रेडियस ऑफ गायरेशन अंडर रूट आय अपॉन एम. आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट बॉडी आणि एम म्हणजे मास ऑफ दॅट बॉडी. लक्षात आलं. सो दिस इज ऑल अबाउट रेडियस ऑफ गायरेशन. आता रेडियस ऑफ गायरेशनची आपण काय बघूया डेफिनेशन. तुम्हाला एवढं जर समजलं की रेडियस ऑफ गायरेशन काय आहे तर डिस्टन्स आहे कोणामधलं, पॉईंट मास आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन मधलं. सिंपल आहे. त्यामुळे रेडियस ऑफ गायरेशन हा शब्द आला की तुमच्या डोक्यात आलं पाहिजे डिस्टन्स. कुणामधलं,
तर इथं डेफिनेशन दिलेलं आहे बघा. रेडियस ऑफ गायरेशन ऑफ ए बॉडी अबाउट इट्स गिवन ॲक्सिस इज डिफाइन्ड ॲज. इथून पुढे डेफिनेशन स्टार्ट झाली. काय रेडियस ऑफ गायरेशन? डिस्टन्स बिटवीन द ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड ए पॉइंट. डिस्टन्स बिटवीन ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड ए पॉइंट ॲट विच, तो पॉइंट म्हणजे काय? तो स्पेशल पॉइंट आहे. कसला पॉइंट आहे? ॲट विच होल मास ऑफ द बॉडी इज सपोज्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड. ह्या पॉइंट जवळ काय झालंय? बॉडीचं होल म्हणजे सगळं मास काय झालंय? सपोज्ड टू बी कॉन्सन्ट्रेट. आपण असं मानले की ते कॉन्सन्ट्रेट झालंय. ओके. सो ॲज टू पजेस द सेम मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज दॅट ऑफ द बॉडी अबाउट द सेम ॲक्सिस. जेणेकरून ह्या पॉइंट मागचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम आला पाहिजे. कोणा एवढा? तर ॲज दॅट ऑफ द बॉडी अबाउट द सेम ॲक्सिस. दोघांचा ॲक्सिस सेमच आहे आणि तुम्हाला दिसतोय. क्लिअर झालं? ओके. हे डेफिनेशन पाठ करणं सोपं आहे. तुम्ही ह्याच्यावर ही डेफिनेशन लक्षात ठेवू शकता. तुम्हाला मी आता जे एक्सप्लेनेशन दिलं त्याच्यावरून, कारण रेडियस ऑफ गायरेशन हे सिम्पली डिस्टन्स आहे. ओके. तर फॉर्म्युला मिळाला आपल्याला के इज इक्वल टू अंडर रूट आय अपॉन एम. आता आपण एक एक्झाम्पल बघू, त्यामुळे तुमचा हा पॉईंट आणखी क्लिअर होईल. तर आपण काय घेणार? एक हॉलो स्पियर घेणार. हॉलो म्हणजे जो मधून काय असतो? पोकळ असतो. असा आपण एक स्पियर घेणार. हा मध्ये एम्प्टी आहे हॉलो. आणि ह्या हॉलो स्पियरला ह्या ॲक्सिसच्या अबाउट आपण काय करणार? रोटेट करणार. ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर. तर ह्या हॉलो स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर किती असतो? तर आय इज इक्वल टू 2/3 mr². एम म्हणजे त्या हॉलो स्पियरचं मास आणि कॅपिटल आर म्हणजे त्याची रॅडियस. ह्यात आपलं नेक्स्ट होणार आहे पुढं, त्यामुळे तुम्ही आता याचा विचार करू नका हे कुठून आलं. तुम्ही फक्त लक्षात ठेवा की हॉलो स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर इज 2/3 mr². ओके. आता हा सेम ॲक्सिस, आता मी काय करतो? मी असं मानतो की ह्या हॉलो स्पियरचं सगळं मास म्हणजे किती? कॅपिटल एम एका पॉईंटमध्ये काय झाले? कॉन्सन्ट्रेट झाले. आपण ह्या सिंगल पॉईंटमध्ये त्याला काय करूया? कॉन्सन्ट्रेट करूया. मग ह्या पॉईंटचं पण मास किती होणार? कॅपिटल एम. आणि हे डिस्टन्स ॲक्सिसपासून त्या पार्टिकलचं किती आहे? के. ओके. आता हे डिस्टन्स असं सिलेक्ट करायचं जेणेकरून ह्या पार्टिकलचं आणि या हॉलोस्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम आला पाहिजे. आता हे डिस्टन्स ठेवायचं किती? मग आपल्याला केची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली पाहिजे. मग तुम्ही ह्या फॉर्म्युल्यावरून कॅल्क्युलेट करू शकता. मग पहिल्यांदा आपण ह्या फॉर्म्युल्यावरून केची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. तर के इज इक्वल टू अंडर रूट आय अपॉन एम. आता हॉलोस्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे? 2/3 mr² अपॉन एम. एम अँड एम गेट्स कॅन्सल. सो हिअर वी राईट के इज इक्वल टू किती येणार? अंडर रूट 2/3 आणि r² स्क्वेअर रूट किती असणार आहे? आर. त्यामुळे आर स्क्वेअर रूटच्या बाहेर. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ के. किती? अंडर रूट 2/3 इंटू आर. जर आता हे तुम्ही कॅल्क्युलेट केलं, जर तुम्हाला हॉलोस्पियरची रॅडियस माहीत असेल तर पुट करा. पुट करून हे काय करा? कॅल्क्युलेशन करा. तुम्हाला केची व्हॅल्यू मिळेल आणि त्याचं युनिट काय असणार आहे? केचं मीटर, कारण रेडियस ऑफ गायरेशन एक प्रकारचा डिस्टन्स आहे. फॉर एक्झाम्पल हे सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला केची व्हॅल्यू मिळाली 1.2 मीटर. फॉर एक्झाम्पल आपण असं मानूया. मग केची व्हॅल्यू किती आली? हॉलोस्पियरसाठी 1.2 मीटर. ह्या 1.2 मीटरचा अर्थ काय असतो बघा. जर तुम्ही हॉलोस्पियरचं मास एका पॉईंटमध्ये कॉन्सन्ट्रेट केलं आणि तो पॉइंट जर तुम्ही सेम ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून 1.2 मीटरवर जर ठेवला आणि तिथून त्याला काय केला? रोटेट केला, तर त्या पॉइंट मागचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्या हॉलोस्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला सेम मिळणार. किंवा जेवढा तुम्हाला पॉइंट ऑफ हॉलोस्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळालेला आहे तेवढाच तुम्हाला त्या पॉइंट मागचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळणार. सो दिस इज द मिनिंग ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. मला वाटतं तुम्हाला हे समजलेलं आहे. ओके. आता केची व्हॅल्यू काढण्यासाठी आणखी एक मेथड आहे. आपण काय सांगितलं? हॉलोस्पियर आणि पॉइंट मास दोघांचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम आहे. ओके. मग हॉलोस्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे? 2/3 mr² आणि पॉइंट मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो? mk². बरोबर ना? m इंटू k². हा झाला पॉइंट मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया. हा कोणाचा झाला? हॉलो स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया. पण दोन्ही मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहेत? सेम आहेत. त्यामुळे आपण ह्यांना इक्वेट करू शकतो. यांचे RHS आपण इक्वेट करू शकतो. सो 2/3 mr² इज इक्वल टू mk². एम अँड एम गेट्स कॅन्सल. आपल्याला पाहिजे के. मग दोन्ही बाजू काय घ्या? स्क्वेअर रूट. k² स्क्वेअर रूट के आणि ह्याचं किती येणार? 2/3 r² आर. बघा केची व्हॅल्यू तेवढीच मिळाली तुम्हाला, तेवढी ह्या ठिकाणी मिळाली. मग तुम्ही डायरेक्टली या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करू शकता किंवा तुम्ही असं इक्वेट करून दोघांचे मोमेंट ऑफ इनर्शिया इक्वेट करून फाइंड आउट करू शकता. ओके. ह्याच्यावर तुम्हाला एक आणखी एक गोष्ट समजली असेल की मास ह्या ठिकाणी काय झाले? कॅन्सल झाले. त्यामुळे आपण एक गोष्ट सांगू शकतो की रेडियस ऑफ गायरेशन इज डज नॉट डिपेंड अपॉन मास ऑफ द बॉडी.
हे कुठेतरी तुम्ही नोट डाऊन करून ठेवा की रेडियस ऑफ गायरेशन हे बॉडीच्या मासवरती डिपेंड नाही, इट इज इंडिपेंडंट अपॉन मास ऑफ द बॉडी. ओके. आता आपल्याला बुकमध्ये एक्झाम्पल सांगितले, ते एक्झाम्पल आपण बघूया, म्हणजे तुमचं कम्पॅरिझन होईल. फॉर एक्झाम्पल आपण काय घेणार इथे, रिंग घेणार. दिस इज अ रिंग. ओके. आणि ह्या रिंगचं मास आहे कॅपिटल एम, रिंगची रॅडियस आहे कॅपिटल आर. रिंगला आपण ह्या ॲक्सिसच्या अबाउट काय करणार, रोटेट करणार. ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू प्लेन. आणि आपल्याला माहिती आहे रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो, तर एम आर स्क्वेअर. दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग. नंतर आपण एक डिस्क घेऊया आता. दिस इज द डिस्क. आणि ह्या डिस्कचं मास पण कॅपिटल एम आणि रॅडियस किती आहे तर कॅपिटल आर. ह्याचा अर्थ रिंग आणि डिस्क ह्यांचं मास आणि रॅडियस काय सेम आहे. आणि डिस्कला पण आपण त्याच ॲक्सिसच्या अबाउट काय करायचं, रोटेट करायचं. म्हणजे तुम्हाला डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती मिळेल हे आपण ऑलरेडी फाइंड आउट केलंय, एम आर स्क्वेअर बाय 2. रिंगच्या किती असतो, हाफ असतो. हे झालेलं आपल्याला प्रिव्हियस लेक्चरमध्ये. ओके. आता काय करूया, हा सेम ॲक्सिस आहे. पूर्ण जे रिंगचं मास आहे कॅपिटल एम ते आपण एका पॉईंटला काय केलं, कॉन्सन्ट्रेट केलं कॅपिटल एम. आणि हे डिस्टन्स किती डिस्टन्सवर ठेवणार आपण ॲक्सिसपासून, तर के डिस्टन्सवर. अशा तऱ्हेने तुम्हाला ह्या पॉईंट मासचा काय मिळाला, मोमेंट ऑफ इनर्शिया. आता हे पॉईंट मास म्हणजे कोणाचा आहे, रिंगचंच आहे ना. मग ह्याला आपण काय म्हणणार, आय आर, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग. रिंग म्हणण्यापेक्षा आपण रिंगचं जे मास आहे त्याचा तो काय पार्टिकल आहे, कारण सगळं मास आपण एका पार्टिकलमध्ये कॉन्सन्ट्रेट केलं रिंगचं. सो इथं मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार, एम के स्क्वेअर. ह्या केला आपण काय म्हणूया, के आर म्हणूया, कारण हा कोणासाठी, रिंगसाठी. हे डिस्टन्स रिंगसाठी. ठीक आहे. इथं सेम करणार आपण. ह्या ॲक्सिसपासून आपण पूर्ण डिस्कचं मास के डिस्टन्सवर ठेवायचं. एका पॉईंटमध्ये आपण काय केलं, डिस्कचं मास काय केलं, कॉन्सन्ट्रेट केलं. आणि किती डिस्टन्सवर ठेवणार ॲक्सिसपासून, के डी. ओके. ह्या ठिकाणी डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला किती मिळणार, एम के डी स्क्वेअर. म्हणजे त्या पॉईंट मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया एम के डी स्क्वेअर. ओके. मग इक्वेट करा इथं फॉर रिंग. हे इक्वेट करा, आय आर आय आर. एल एच एस सेम आहे म्हणून आर एच एस त्यांची इक्वल असणार आहे. इक्वेट करा. मग हे जे आर एच एस काय येणार, एम आर स्क्वेअर. किंवा आपण असं म्हणूया, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग किती असणार आहे, एम आर स्क्वेअर. आणि किती असणार आहे, एम के स्क्वेअर. ओके. सॉल्व करा. एम अँड एम गेट्स कॅन्सल. सो वी गेट आर स्क्वेअर इज इक्वल टू के आर स्क्वेअर. सो वी गेट के आर इज इक्वल टू आर, कॅपिटल आर. म्हणजे रिंगसाठी तुम्हाला रॅडियस ऑफ गायरेशन किती मिळाला, कॅपिटल आर. कॅपिटल आर म्हणजे जेवढी रिंगची रॅडियस आहे तेवढा त्याचा काय असणार आहे, रॅडियस ऑफ गायरेशन. ह्या ठिकाणी सॉल्व करा. फॉर डिस्क काय येणार, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क किती येणार, एम आर स्क्वेअर बाय 2. आणि दुसरा फॉर्म्युला एम के डी स्क्वेअर. एम अँड एम गेट्स कॅन्सल. सो वी कॅन से दॅट आर स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू के डी स्क्वेअर. दोन्ही बाजू काय घ्या, स्क्वेअर रूट. मग के डी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट के डी, आर स्क्वेअरचं आर, आणि 2चं किती येणार तर अंडर रूट 2. ओके. सो दिस इज द रॅडियस ऑफ गायरेशन फॉर डिस्क. म्हणजे आपण काय सांगू शकतो, जर तुम्ही पूर्ण रिंगचं मास एका पॉईंटमध्ये कॉन्सन्ट्रेट केलं आणि तो पॉईंट, तो पार्टिकल ॲक्सिसपासून कॅपिटल आर एवढ्या डिस्टन्सवर ठेवला, कॅपिटल आर म्हणजे रिंगच्या रॅडियस जी काय असेल 1 मीटर 2 मीटर तेवढ्या डिस्टन्सवर ठेवला, तर त्या पॉईंट मासचं आणि रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम येणार. सेम म्हणजे किती, एम आर स्क्वेअर. सिमिलरली जर तुम्ही डिस्कचं मास एका पॉईंटमध्ये काय केलं, कॉन्सन्ट्रेट केलं आणि तो पॉईंट मास ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून आर बाय रूट 2 एवढ्या डिस्टन्सवर जर ठेवला, तर त्या पॉईंट मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम येणार, दॅट इज एम आर स्क्वेअर बाय 2. ओके. तुम्हाला वाटते तुमचं क्लिअर झालेलं आहे. आता रॅडियस ऑफ गायरेशन आपल्याला कुठली इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो, तर जेवढा रॅडियस ऑफ गायरेशन काय असेल, जास्त असेल, म्हणजे केची व्हॅल्यू जेवढी जास्त असेल, मग केची व्हॅल्यू जर जास्त असेल तर मला सांगा मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्याचा फॉर्म्युला काय, आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर ना. मग जेवढी केची व्हॅल्यू जास्त असेल तेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असणार आहे. म्हणून तुम्हाला इथं इझिली समजलं असेल की रॅडियस ऑफ गायरेशन फॉर रिंग इज ग्रेटर दॅन रॅडियस ऑफ गायरेशन फॉर डिस्क. बघा के आरची व्हॅल्यू के डी पेक्षा काय जास्त आहे, आर आणि आर बाय रूट 2. आर इज ग्रेटर दॅन आर बाय रूट 2. म्हणजे आपण म्हणा की रिंगचा रॅडियस ऑफ गायरेशन डिस्कच्या रॅडियस ऑफ गायरेशनपेक्षा जास्त आहे. आणि ऑब्व्हियसली कारण रॅडियस ऑफ गायरेशन तुम्हाला काय सांगतो, मास डिस्ट्रीब्युशन. जेवढी केची व्हॅल्यू जास्त असेल तेवढं मास ॲक्सिस पासून लांब काय झाले, डिस्ट्रीब्यूट झाले. आणि रिंगसाठी तुम्हाला समजतंय, हा ॲक्सिस जर आपण घेतला तर रिंगचं मास पूर्णपणे त्याच्या कुठं आहे, सर्कम्फरन्सवर आहे. म्हणजे ॲक्सिस पासून काय येते, लांब आहे, फार्दर.
थोडंसं दूर आहे. पण डिस्कच्या केसमध्ये तुम्हाला समजलं असेल की हा ॲक्सिस असेल तर डिस्कचं सगळं मास हे सर्कम्फरन्सवर नाही, ते 0 पासून कॅपिटल आर एवढ्या एरियामध्ये काय झाले, 0 म्हणजे ही तो सेंटर आणि कॅपिटल आर म्हणजे सर्कम्फरन्स म्हणजे पूर्ण डिस्कची रेडियस, 0 पासून कॅपिटल आर पर्यंत काय झाले, डिस्ट्रीब्यूट झाले. म्हणजे काही मास ॲक्सिसवर आहे, काही मास ॲक्सिसच्या जवळ आहे, काही ॲक्सिसच्या थोडं लांब आहे आणि काही खूप लांब आहे. ओके, त्यामुळे मास डिस्ट्रीब्युशन बद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला कोण देतो, तर रेडियस ऑफ गायरेशन. जेवढा के जास्त असेल तेवढं मास डिस्ट्रीब्युशन ॲक्सिस पासून लांब असणार आहे, फार्दर असणार आहे. आणि जेवढा के कमी असेल तेवढं मास डिस्ट्रीब्युशन किंवा पार्टिकलचं डिस्ट्रीब्युशन किंवा मासेस हे ॲक्सिसच्या जवळ असणार आहे. लक्षात आलं. आणि रेडियस ऑफ गायरेशन के जास्त असेल तर ऑब्व्हियसली मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असणार आहे. म्हणून के कुणाचा जास्त आहे, रिंगचा, आणि के कुणाचा कमी आहे, डिस्कचा. म्हणून तर रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे डिस्कपेक्षा, mr² आणि डिस्कचा mr²/2. ओके, मला वाटतं तुमचं क्लिअर झालेलं आहे. ही डेफिनेशन व्यवस्थित लक्षात ठेवा आणि पाठ करायला काही अडचण नाही, कारण रेडियस ऑफ गायरेशन एक प्रकारचं डिस्टन्स आहे. कोणामधलं, तर ॲक्सिस आणि पॉईंट मासमधलं. पण पॉईंट मास म्हणजे कसला पॉईंट, तर ज्या पॉईंटवरती पूर्ण बॉडीचं मास काय झालेलं असतं, कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. ह्या दोघांच्या मधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणतो रेडियस ऑफ गायरेशन. ओके, ठीक आहे.